तर मंडळी, जेवताना तुम्हाला पण काहीतरी तोंडी लावायला लागतं का? तर याच भरल्या मिरचीची रेसिपी शेअर करत आहे. तर या ठिकाणी लांब सडक पोपटी आकाराची मिरची घेतली. ते एका मिरचीची आपल्याला 3 ते 4 भागामध्ये कट करून घ्यायची. आता कढईमध्ये आपल्याला तेल न टाकताच आधी चांगलं कोरडं भाजून घ्यायचे. नंतरच त्यामध्ये आपल्याला 1 पोहे खायचा चम्मच एवढं तेल घालून घ्यायचे. चट्टे पडेल इतपत आपल्याला मिरची भाजून घ्यायची. आता भाजलेली मिरची एका बाउलमध्ये काढून घेऊयात. त्याच कढईमध्ये आपल्याला 2 पोहे खायचा चम्मच एवढं तेल घालून घेतलं आहे आणि जिरं कुटलेलं आहे थोडंसं 2 चमचे, तर ते तेलात घालून घ्यायचं आहे आणि भाजलेली मिरचीसुद्धा त्यात घालून घ्यायची. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे. पुन्हा आपल्याला 1 ते 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये मी 2 चमचे पांढरे तीळ घातलेले भाजलेले आणि 3 ते 4 चमचे इथं शेंगदाण्याचा कूट घातला आहे. तर शेंगदाण्याचा कूट तुम्ही कमी जास्त तुम्ही घालू शकतात. आता ही मिरची सहज 8 ते 15 दिवस राहू शकते. तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता किंवा बाहेर मिरची ठेवली तरी पण चालतं. 1 लिंबाचा रस आपल्याला इथं वापरायचा आहे. त्याच लिंबाच्या रसामध्ये चांगली मिरची छान मुरल्या जाते आणि चवही चांगली लागते. मस्त आपली मसालेदार मिरची, भरली मिरची तर तयार झाली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.